सध्या सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी पसरते. 1967 सालच्या द हिंदू वृत्तपत्राचं एक कात्रण व्हायरल होत आहे, ज्याची हेडलाईन आहे, सोनं खरेदी करू नका, इंदिरा गांधींचं जनतेला आव्हान. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच केलेल्या एका आव्हानानंतर हे कात्रण विरोधक आणि समर्थक दोघंही मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. पण खरंच 57 वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी असं आव्हान केलं होतं का, की हे कात्रण बनावट आहे? आजच्या या व्हिडिओतून आपण यामागचं पूर्ण सत्य आणि इतिहास जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. या व्हिडिओची सुरुवात करताना पहिला प्रश्न येतो, तो म्हणजे हे व्हायरल होणारं कात्रण खरं आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. या संदर्भात एका ज्येष्ठ पत्रकारांनी खुलासा केल्यानुसार हे कात्रण AI जनरेटेड म्हणजेच बनावट आहे. त्यांनी 1967 सालचे मूळ फ्रंट पेज आणि 1973च्या ऑइल शॉक दरम्यानच्या खऱ्या बातम्यांचे फोटो शेअर करून हा दावा खोडून काढला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणारं ते विशिष्ट कात्रण नक्कीच फेक आहे. पण तांबा कात्रण बनवत असलं तरी त्यामागचा इतिहास मात्र खरा आहे. 1967मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खरंच जनतेला सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं. भाजप नेते अशोका यांनीही याला दुजोरा दिला. त्या काळी भारताची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होती. 1965च्या पाकिस्तान युद्धामुळे आणि भीषण दुष्काळामुळे परकीय चलनाचा साठा अवघ्या 3 आठवड्यांत 65% घटला होता. परिणामी रुपयाचं 57% अवमूल्यन करावं लागलं होतं. अशा संकट काळात देशाला वाचवण्यासाठी सोन्याची आयात रोखणं गरजेचं होतं. भारताच्या इतिहासात असं आव्हान करण्याची ही आता पहिली वेळ आहे का? तर नाही. याआधीसुद्धा अशा प्रकारचं आव्हान झालं. ती कधी झाली ते जाणून घेऊयात. 1962 साली भारत आणि चीन युद्ध. पंडित जवाहरलाल नेहरूंनी संरक्षण निधीसाठी सोनं आणि पैसे दान करण्याचं आवाहन केलं होतं. 1991 साली आर्थिक संकट होतं. जेव्हा भारताचा परकीय चलन साठा संपत आला होता, तेव्हा आपल्याला देशाचं सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानकडे गहाण ठेवावं लागलं होतं. 2013 साली ज्यावेळेला UPA सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री P. चिदंबरम यांनीही वाढती तूट कमी करण्यासाठी भारतीयांना सोनं खरेदीचा मोह टाळण्यासाठी सांगितलं होतं. दरम्यान आज पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर राजकारण तापलं आहे. राहुल गांधी यांनी याला अपयशाची कबुली म्हटलं आहे, तर अरविंद केजरीवाल यांनी ही आर्थिक आणीबाणी असल्याची शंका व्यक्त केली आहे. यावर भाजपनं पलटवार केला आहे की जेव्हा काँग्रेसच्या काळात असे निर्णय व्हायचे तेव्हा आर्थिक धोरण असायचे, मग आता ते देशहित का वाटत नाही? आता महत्त्वाचा प्रश्न, आज परिस्थिती 1967 सारखीच गंभीर आहे का? तर तज्ज्ञांच्या मते नाही. 1967मध्ये आपल्याकडे फक्त काही आठवड्यांचा पैसा होता, तर आज भारताकडे 800 अब्ज डॉलर्सचा प्रचंड परकीय चलन साठा आहे. तरीही 2025-26मध्ये सोन्याची आयात 24% वाढून 6.77 लाख कोटी रुपयांवर गेली आहे, जो चिंतेचा विषय आहे. थोडक्यात अर्थव्यवस्था शक्तिशाली असली तरी परकीय चलनाची बचत करण्यासाठी हे एक सावधगिरीचं पाऊल आहे. तर हे होतं व्हायरल कात्रणामागचं सत्य. तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधानांनी केलेलं हे आव्हान योग्य आहे का? या संदर्भात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.